मी डॉक्टर समिधा गांधी यशोवाणी दिवाळी अंक 2025 साठी एक स्वरचित कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एक कटिंग असाही. सकाळीच सकाळी मला फोन आला. हॅलो, आपण भास्कर आपटे बोलताय का? हो, मी भास्कर आपटेच बोलतोय. आपण कोण बोलताय? काका, तुम्ही सुरेश कामतांना ओळखता ना? मी त्यांचा मुलगा बोलतोय. सुरेशचा मुलगा? सुरेश कामतांचा? हो, सुरेश कामतांचाच मुलगा. बाबा म्हणाले होते तुम्ही कॉलेजात असताना जिगरी दोस्त होतात. हो, होतो. आम्ही जिगरी दोस्त होतो. पण आता त्याचं काय? आमची मैत्री सोडून आता 40 वर्ष झाली आहेत. आता आम्ही कित्येक वर्षात भेटलेलं सुद्धा नाही. आता कशाला फोन केलाय? बाबा नेहमी तुमच्या आठवणी सांगायचे काका. तुम्हाला कॉलेजचे जय विरू म्हणायचे ना? सुरेशच्या मुलाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडत होते खरे, पण सुरेशचं नाव ऐकताच मी पूर्णपणे भूतकाळात शिरलो होतो. एखादा सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये पाहावा तसं माझं बालपण माझ्या नजरेसमोर येत होतं. मी आणि सुरेश काही दिवसांच्या फरकाने एकाच वाड्यात जन्माला आलो. आमची मैत्री आधी झाली आणि नंतर कधीतरी आम्ही चड्डीची नाडी बांधायला शिकलो. इतक्या लहानपणापासून आम्ही दोघं एकत्र असायचो. एकमेकांशिवाय आमचं पानही हलत नसे. कधी भांडलो तरी तेवढ्याच पुरतं. तासा 2 तासाच्या वर आमची भांडणं कधी टिकायचीच नाही. आम्ही गेल्या जन्मी एकमेकांचे भाऊ असणार असं आमच्या आया म्हणायच्या. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघं एकत्रच माझ्या आणि किंवा त्याच्या आजोळी राहायला जायचो. मी कामतांकडे मासे खायला शिकलो आणि सुरेश आमच्याकडचे शाकाहारी जेवण अगदी मनापासून जेवायचा. अगदी पंचामृत आळूच्या फतफद्या सकट. कॉलेजातही आमची मैत्री फार फेमस होती. आम्ही कॅन्टीन मधला कटिंग चहा पण अर्धा अर्धा करून प्यायचो. चहा आमच्या दोघांचाही वीक पॉइंट. दिवसभरात दोघांचा मिळून 10-12 कप चहा सहज होत असे. कशातही चहा हवा असायचा. अगदी गप्पा मारताना, अभ्यास करताना, मुलींकडे चोरून बघताना सुद्धा आम्ही चहा पित असायचो. आमच्या चहा पिण्याची खूप थट्टा व्हायची. आम्ही दोघं म्हणायचो आमच्या चहाची सवय आणि आमची मैत्री आयुष्यात कधी तुटणार नाही. सगळे म्हणायचे दृष्ट लागण्यासारखी मैत्री आहे हो यांची. खरंच, कोणाची दृष्ट लागली आमच्या मैत्रीला? कॉलेजमधल्या आमच्या इतर मित्रांनी एकमेकांमध्ये आमच्यात भांडण लावून द्यायची पैज लावली होती आणि जो त्यात यशस्वी होईल त्याला 2,000 रुपये इतरांनी मिळून द्यायचे असे ठरले होते. आम्हाला दोघांना या प्लॅनची अजिबात कल्पना नव्हती. आम्ही आपल्या आमच्याच विश्वात मशगूल असायचो. पण हळूहळू इतरांनी मिळून आमच्या मनात एकमेकांविषयी स्पर्धा निर्माण करण्यात यश मिळवलेच. कधी नव्हे ते आम्ही एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहायला लागलो. एकमेकांना कधी कधी टाळायलाही लागलो. त्यात आमचा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला. इतकी वर्ष मी नेहमी पहिला यायचो आणि सुरेश दुसरा, तिसरा, चौथा असायचा. यावेळी मात्र पहिल्यांदाच माझा दुसरा नंबर आला होता आणि सुरेशचा पहिला. या सगळ्यामुळे माझा मूड आधीच खराब होता. त्यात इतर मित्रांनी मला सांगितलं सुरेशने कॉपी करून पहिला नंबर मिळवलाय, मुलींवर इम्प्रेशन पाडत फिरलाय. आणि तेवढ्यात सुरेश आणि आमच्या वर्गातलीच एक मुलगी मला भेटायला कॅन्टीन मध्ये आली. सुरेश बिचारा स्वतःचा पहिला नंबर येऊन सुद्धा माझा पहिला नंबर आला नाही म्हणून अस्वस्थ झाला होता. पण मला काय झालं होतं देवास ठाऊक. मी त्याला वाटेल ते बोललो. त्या मुलीबरोबरही त्याला बोलायला लागलो. तो सुरुवातीला शांत होता, पण नंतर त्याचाही संयम संपला. आम्ही खूप भांडलो, एकमेकांची उणी काढली आणि पुन्हा एकमेकांचं तोंडही पाहायचं नाही असं मनाशी पक्के करूनच घरी आलो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांशी बोललो सुद्धा नाही. आमच्या घरच्यांनी आमची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. अगदी ज्या मित्रांनी पैज लावली होती त्यांनीही आमच्यात समेट घडवून आणण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही दोघेही अडून बसलो. अगदी प्रेस्टिज इश्यू केला.
कालांतराने मला नोकरी मिळाली आणि मी पुणे सोडून मुंबईत आलो. आमचा जुना वाडा पाडला आणि मग सगळीकडे पांगापांग झाली. आताशा कॉलेजच्या मित्रांची रियुनियन झाली होती. सुरेश तिथे असेल म्हणून मी आणि मी तिथे असेल म्हणून सुरेश, असे आम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंच टाळलं. एकदा वाटलं मला रियुनियनच्या निमित्ताने का होईना सुरेशशी बोलावं, त्याचा नंबर शोधून काढावा. पण माझा इगो आड आला. इतकी वर्ष गेली, त्याने तरी कुठे फोन केला होता. मग आम्ही दोघंही बहुतेक व्हॉट्सअपच्या ग्रुपपासून दूरच राहिलो. आणि आज अचानक हा त्याच्या मुलाचा फोन. हॅलो काका, ऐकताय ना? हो, मला तुम्हाला भेटायचंय अगदी आजच्या आज. मी आज दुपारी येऊ का प्लीज? माझी तंद्री भंग पावली. का? तू काय येणार आहेस? तुझ्या बाबाला सांग फोन करायला. त्याला अजूनही माझ्याशी बोलायचं नाहीच वाटतं. मग तू तरी कशाला येतोयस? काका प्लीज, मी आल्यावर सविस्तर सगळं सांगेन, पण प्लीज मला थोडा वेळ तरी भेटा. प्लीज प्लीज. मला त्याच्या बोलण्यातली कळकळ जाणवली. मग मी पण फारसे आढेवढे न घेता त्याला भेटायला तयार झालो. माझ्याही मनात कुठेतरी सुरेशला भेटायची इच्छा तयार झाली होती. त्याला मी माझ्या घराचा पत्ता मेसेज केला आणि अर्ध्या तासात येतो असा त्याने उलटा मेसेज केला. मी त्याची खूप उत्सुकतेने वाट पाहायला लागलो. अक्षरशः 20व्या मिनिटाला माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर माझ्या समोर जणू तरुणपणीचा सुरेशच उभा आहे असा भास मला झाला. सुरेशच्या मुलाला मी पाहता क्षणी ओळखलं. तो घरात येऊन बसला. गौतमीनं, माझ्या सुनेनं आम्हाला कॉफी आणून दिली. काका, तुम्ही चक्क कॉफी पिताय? सुरेशच्या मुलाला आश्चर्याचा धक्काच बसला होता. बाबा म्हणायचे की तुम्ही दोघं कॉफी पिणाऱ्यांची थट्टा करायचात आणि आपण जन्मात कधी चहा सोडून कॉफी पिणार नाही असं म्हणायचात. काय बाबा, तुम्ही चहा प्यायचात? मी तर तुम्हाला कधीच चहा पिताना पाहिलं नाहीये, माझी सून म्हणाली. मी पुन्हा जुन्या आठवणीत रमणार होतो. पण तेवढ्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा सुरेशचा मुलगा सुरेशचा उल्लेख भूतकाळात का बरं करतोय. मी न राहून त्यालाच विचारलं, काय रे, तुझे बाबा का नाही आले? अजून राग गेला नाही वाटतं त्याचा? मध्ये एक जीव घेणा पॉज होता. कसं बोलावं त्याला बहुतेक कळत नसावं. तेच सांगायला आलोय काका. मागच्या आठवड्यात बाबा गेले. काय? मला खूप मोठा धक्का बसला. असा कसा गेला? मला न भेटच शक्यच नाही. तू मला फसवतोयस, खोटं बोलतोयस ना? नाही हो काका, मी या बाबतीत कसा फसवीन? बाबांना जायच्या आधी तुम्हाला भेटायची, तुमच्या बरोबर चहा प्यायची खूप इच्छा होती. तुमच्या बरोबरचं भांडण मिटवायचं होतं त्यांना. पण दुर्दैवानं तितका वेळच नाही मिळाला हो. त्यांना अचानक हार्ट अटॅक आला तोच इतका मॅसिव्ह की अर्ध्या तासात सारा कारभार आटोपला. काका, उद्या बाबांचं 10वं आहे. तुम्ही याल? तुम्ही आला नाहीत ना, तिथे येऊन चहा प्यायला नाहीत ना, तर बाबांच्या आत्म्याला नाही शांती मिळणार. काका, याल ना प्लीज? मी पुरता कोसळलो होतो. सुन्न झालो होतो. गौतमीनं मला सावरलं. तिनंच सुरेशच्या मुलाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि मला घेऊन ती किंवा माझा मुलगा तिथे येतील असं त्याला सांगितलं. त्या अख्ख्या दिवसभर मी काय केलं, काय खाल्लं याची मला शुद्धच नव्हती. सतत सुरेश डोळ्यासमोर येत होता आणि माझे डोळे जरा जरा वाहत होते. मी कितीही मनापासून त्याची माफी मागितली तरी आता त्याचा काहीही फायदा होणार नाही हे सत्य पचवणं मला अशक्य होत होतं. दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन माझा मुलगा माझ्याबरोबर सुरेशकडे आला. सुरेशच्या बायकोला, गिरिजा वहिनींना मी पहिल्यांदाच भेटलो. त्यांना देखील मी अगदी ओळखीचा वाटत होतो. माझ्याबद्दल सुरेश नेहमी भरभरून बोलत असायचा. थोड्या वेळानं आम्ही गच्चीत गेलो. तिथं सुरेशची सून 2 चहाचे कप घेऊन आली. एक कप माझ्या हातात दिला आणि एक कप कठड्यावर माझ्यापासून थोडा लांब ठेवला.
मी तिला एक कप परतच घेऊन जायला सांगितला. पूर्वी आम्ही प्यायचो ना, तसा अर्धा अर्धा चहा आता आम्ही पिणार होतो. माझ्या चहातला अर्धा चहा एका बशीत ओतून मी गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि मनातल्या मनात सुरेशची बोलू लागलो. कित्येक वर्षांची कसर भरून काढून पाहत होतो मी. सुरेश, बघ, मी आलोय तुला भेटायला. बरोबर 39 वर्ष 6 महिने 22 दिवस झाले तुला भेटलो नाही. इतक्या वर्षात तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही ना? माझ्यावर इतका रागावलास? मला मान्य आहे, चूक माझीच होती. पण आता मी मनापासून तुझी माफी मागतोय. तुला माहितीये, त्या दिवसापासून आजपर्यंत मी चहा प्यायलेलो नाही. तुझ्याशिवाय चहा प्यायची कल्पनाच करवत नाही रे. आज मात्र तुझ्या सुनेच्या हातचा चहा आपण दोघं मिळून पिणार आहोत. मला माहितीये, तू आहेस इथेच कुठेतरी आसपास. तू शरीराने इथे नसलास तरी तुझा आत्मा इथेच आहे. तू ऐकतोयस ना? चल ना, आज आपण पूर्वीसारखाच कटिंग चहा पिऊया. असं म्हणून मी चहाचा कप तोंडाला लावला आणि भर्रकन एक कावळा आला आणि त्याने कठड्यावर ठेवलेल्या चहात चोच बुडवली आणि आम्ही दोघही जण चहा पिऊ लागलो. जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्या मुलाचं नाव सुरेश आहे आणि सुरेशच्या मुलाचं नाव भास्कर.